नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलो आहोत अतिशय महत्त्वाची बातमी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। ती तुमच्या जीवनासोबत जोडलेली आहे। कारण आता सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी असे नवे निर्णय घेतलेले आहेत। जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुम्ही कोणत्याही राज्यात, जिल्ह्यात किंवा गावात राहत असाल, तर ही बातमी तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे। त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका। केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की 1 सप्टेंबर 2025 पासून संपूर्ण देशभरात रेशन कार्डाशी संबंधित मोठे बदल लागू होणार आहेत। केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की 1 सप्टेंबर 2025 पासून संपूर्ण देशभर रेशन कार्डाशी संबंधित मोठे बदल लागू होणार आहेत। त्यासोबतच रेशन कार्ड धारकांना 8 नवे फायदे सुद्धा मिळणार आहेत। तर मित्रांनो, ही केवळ साधी घोषणा नाही, तर कोट्यावधी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करणारी एक मोठी भेट आहे। पूर्वी जिथे रेशन कार्डाचा अर्थ फक्त तांदूळ, गहू, तेलापुरता मर्यादित होता, तिथे आता सरकारचे म्हणणे आहे की या कार्डच्या माध्यमातून घरातील प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या सुविधा आणि लाभ भेटणार आहेत। महिलांसाठी रोजगार, मुलांसाठी पोषण आणि शिक्षणाची सुविधा, ज्येष्ठ लोकांसाठी पेन्शन, तर दिव्यांग लोकांसाठी विशेष तरतुदी, हे सर्व एकाच कार्डमध्ये आता भेटणार आहे। हा निर्णय हे दाखवतो की सरकार आता केवळ पोट भरण्याची जबाबदारी पार पाडत नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक अंगाला सुलभ आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे। मागच्या वेळी सरकारने जेव्हा 3 महिन्यांचा रेशन एकाच वेळी देण्याचा प्रयोग केला होता, तेव्हा तो इतका यशस्वी ठरला की आता तो कायमस्वरूपी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता कल्पना करा, पूर्वी लोकांना दर महिन्याला रेशन दुकानात रांगेत उभे राहावे लागायचे। ऊन असो, पाऊस असो, सगळ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असे। पण आता फक्त एकदा जावे लागेल। संपूर्ण 3 महिन्याचे रेशन तुम्हाला घरीच भेटणार आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी सरकारने अतिशय उत्तम सुविधा दिलेल्या आहेत। त्या कोणत्या सुविधा आहेत, कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर अशा लोकांना आता घर बसल्या रेशन पोहोचवले जाईल, जेणेकरून त्यांना वारंवार रेशन दुकानात जावे लागणार नाही। सरकारची योजना केवळ पोट भरण्यापुरतीच मर्यादित नसून जीवन सोपं आणि सुलभ करण्याकडे सुद्धा सरकारचा कल दिसतोय। आणि मित्रांनो, ही केवळ एक सुरुवात आहे, कारण आता सरकारने ठरवले आहे की रेशन कार्ड धारकांना फक्त धान्यच नाही, तर रोख मदत सुद्धा भेटणार आहे। ती मदत किती असेल हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच समजेल। पहिल्यांदाच असे होणार आहे की रेशन कार्डशी थेट जोडलेली आर्थिक मदत दिली जाईल। प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 2000 ची अतिरिक्त मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि ही रक्कम कशा पद्धतीने जमा होईल, तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे, ज्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही, तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही। आता हा निर्णय त्या कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे ज्यांचं बजेट सतत महागाईमुळे बिघडत असते। तर मित्रांनो, यासोबतच स्वयंपाकाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा सरकारने महत्त्वाचा बदल केलेला आहे। तर तो बदल कोणता? सरकार गॅस सिलेंडरवरही मोठी सूट देणार आहे। लक्ष देऊ नये का? त्यामुळे स्वयंपाक करणे अतिशय सोपं होणार आहे आणि स्वस्त होणार आहे। सरकारचा स्पष्ट संदेश आहे की गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दुप्पट मदत मिळाली पाहिजे। मोफत धान्य भेटेल किंवा सबसिडी मिळेल आणि त्यासोबत तुम्हाला रोख 2000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। हा एका प्रकारे कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा नवीन फॉर्म्युला सरकारने शोधून काढलेला आहे। आता घर बसल्या आपल्या कुटुंबाच्या खर्चात हातभार लावणाऱ्या महिलांबद्दल बोलूया। अतिशय महत्त्वाचं अपडेट सरकारने महिलांसाठी दिलेलं आहे। सरकारने पुन्हा फ्री शिलाई मशीन महिलांना देण्याची घोषणा केलेली आहे। पुन्हा फ्री शिलाई मशीन योजना सुरू करण्याचा विचार केलेला आहे। आता ही किती मोठी गोष्ट आहे। आता घर बसल्या महिलाही आपली कमाई सुरू करू शकतात। आधी ही योजना आली होती, पण माहितीच्या कमतरतेमुळे आणि अनेक महिलांना त्याचा लाभ घेता आला नाही। माहिती नसल्यामुळे महिलांना त्याचा लाभ मिळाला नाही किंवा त्यांनी या योजनेसाठी फॉर्मच भरला नाही। पण आता असं होणार नाही। आता सरकारने ही योजना पुन्हा सुरू करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा मार्ग दिला आहे। महिला आता घर बसल्या शिलाईचा काम करू शकतात, छोटे छोटे ऑर्डर घेऊन हळूहळू आपली कमाई वाढवू शकतात। याशिवाय महिलांसाठी महिला सन्मान आणि महिला समृद्धी यासारख्या योजनाही रेशन कार्डसोबत जोडल्या जात आहेत। म्हणजे BPL आणि अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना दर महिन्याला रोख रक्कम दिली जाणार आहे। लक्ष द्या मित्रांनो।
काही राज्यांमध्ये ही योजना आधीच लागू करण्यात आलेली आहे, पण आता 1 सप्टेंबर 2025 पासून या योजनेचा लाभ इतर राज्यांमध्येही देण्यात येणार आहे. इतर अनेक राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या योजना सुरू होणार आहेत. आता ही पावले महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने मोठा टप्पा ठरणार आहेत. वीज आणि पाण्याचे बिल देखील आता गरिबांसाठी ओझं ठरणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या ठिकाणी ही सुविधा अद्याप दिली गेलेली नाही तिथे ही योजना लवकरच सुरू होणार आहे. वीज बिलांवर सबसिडी, ज्यामुळे कुटुंबाला दिलासा मिळत आहे. काही ठिकाणी वीज युनिटवर सूट मिळेल तर काही ठिकाणी पाण्याच्या बिलावर मदत भेटणार आहे. याचा थेट परिणाम साध्या माणसाच्या खिशावर होईल आणि घर चालवणे पूर्वीपेक्षा जास्त सोपं होणार आहे. रेशन कार्डाशी संबंधित ही सगळी सुविधा फक्त तेव्हाच मिळतील जेव्हा आपण आधारशी संबंधित KYC पूर्ण केलेली असेल. म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी आधार लिंक करणं अतिशय महत्त्वाचं आहे, बंधनकारक आहे. जर आपण अद्याप हे काम केलेलं नसेल तर सावध व्हा, कारण आपले रेशन कार्ड कधीही रद्द होऊ शकते. आता एका कुटुंबाच्या नावाने 2 राज्यांमध्ये रेशन कार्ड वैध राहणार नाही. पहा मित्रांनो, आधी एकाच माणसाचे 2 राज्यांमध्ये सुद्धा रेशन कार्ड राहायचे आणि तो दोन्ही रेशन कार्डवर फायदा घ्यायचा. पण आता ही व्यवस्था सरकारने बंद केलेली आहे. ज्यांनी 2 राज्यांमध्ये फायदा घेतला होता त्यांचं एक कार्ड रद्द केले जाईल. फक्त 3 श्रेणीच्या लोकांना मोफत रेशन मिळणार आहे. पहिली श्रेणी अशा कुटुंबांची आहे ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे, जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे पक्कं घर किंवा मोठी जमीन नाही आणि जे मजुरी किंवा छोटं काम करून आपली उपजीविका चालवतात. दुसरी श्रेणी म्हणजे अंत्योदय अन्न योजनांमधील लाभार्थ्यांची आहे, ज्यामध्ये विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, एकटे वृद्ध आणि अत्यंत गरीब कुटुंबांचा समावेश होतो. तिसरी श्रेणी, लक्ष द्या मित्रांनो, तिसरी श्रेणी म्हणजे इतर पात्र लाभार्थी, जसे की बेघर लोक, झोपडीत राहणारे, एकट्या महिला किंवा एकटे कुटुंब आणि सामाजिक सुरक्षा पेन्शन घेणारे लोक. बाकी सर्वांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्व सुविधा प्रत्येक राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील का? हाच खरा मुद्दा आहे. सरकारचा दावा आहे की 2025च्या शेवटी संपूर्ण भारतात ही योजना लागू केली जाईल. पण येथे तुमची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा लाभ मिळावा असं वाटत असेल, तुमच्या कुटुंबाला भेटला पाहिजे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही फक्त योजना नाही तर सरकारने घेतलेले महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे करोडो गरीब, शेतकरी, मजूर, महिला, वृद्ध आणि मुलं यांचं जीवन अधिक सुलभ होणार आहे. हा बदल दाखवतो की सरकार यावेळी दूरगामी विचार करत आहे, पुढे चालली आहे आणि त्याचा उद्देश फक्त अन्न वाटप करणे नाही तर गरीब आणि मध्यम वर्गाच्या जीवनमानाला उंचावणं सुद्धा आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या हातात काय आहे की तुम्ही या माहितीचा किती फायदा घेता. जर तुम्ही अद्याप KYC पूर्ण केली नसेल तर ती लगेच करून घ्या. जर तुम्हाला महिला सन्मान किंवा शिलाई मशीन यासारख्या योजनांची माहिती नाही तर ती माहिती काढून लगेच शोधून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या हक्काचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही सतर्क राहा. ही होती आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. तुम्हाला काय वाटतं, ही योजना प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचेल की मध्येच कुठेतरी भ्रष्टाचार आणि राजकारण यामध्ये अडथळा निर्माण करेल? तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका.